अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या गावचे सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढत असताना वीरगती प्राप्त झाली। जवान संदीप गायकर हे भारतीय सेनेच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते। गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किस्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला। यात जवान संदीप हे शहीद झाले। आज सकाळी 10 वाजता ब्राह्मणवाडा येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, अकोल्याचे आमदार किरण लहमते, आमदार अमोल खताळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी आमदार वैभव पिचड यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गायकर यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। देशाचे सीमेचं संरक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावून अतिरेक्यांशी मुकाबला करताना त्याला वीरमरण प्राप्त झालं। अतिशय सामान्य परिस्थितीतून स्वर्गीय संदीप गायकर यांचा प्रवास आपण जर पाहिला, केवळ एक देशाप्रती असणारी श्रद्धा, देशाकरता समर्पितपणे आपल्या स्वतःला त्यांनी झोकून दिलं, त्या समर्पणाची भावना, त्या एकच भावनेतून त्यांनी भारतीय लष्करामध्ये ते सामील झाले। मला तर सांगत होती मंडळी, गेल्या आठवड्यातच तो गावात येऊन गेले, परंतु आपल्या सर्वांना अभिमान वाटावा, त्या बाजूला दुःखही आहे, सर्वांना झालेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला अभिमानही वाटावा अशी घटना आहे। आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून अतिरेक्यांचा खात्मा झाला नाही, परंतु दुर्दैवाने त्यामध्ये स्वर्गीय संदीप गायकरांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात त्यांचे वडील, आई, त्यांची पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा आहे, सगळ्या कुटुंबावर जो आघात झालेला आहे, तो केवळ संदीप गायकरांच्याच कुटुंबावर आघात नाहीये, तो आपल्या सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे, आपल्या सर्वांना एक प्रकारचा आघात झालेला आहे। तो आपल्यासाठी लढलेला आहे, आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी ते आपला प्राणाची आहुती दिलेली आहे, आणि त्यांचं जे समर्पण आहे ते आपण कधी विसरू शकणार नाही। निरंतर स्फूर्ती संदीप गायकरांच्या आपल्या नेहमी समोर राहतील, आपल्या अंतर्मनात राहतील, आणि या आमच्या शूर जवानाच्या प्रत्यर्थ एक उत्तम अशा प्रकारचं स्मारक जे आमच्या पिढीला, सर्वांना भविष्यात प्रेरणा देत राहील, अशा प्रकारचे या ठिकाणी स्मारक चांगल्या प्रकारे आपण उभं करू, जो आपल्या सगळ्यांना त्यासाठी प्रेरणा देत राहील, अशा प्रकारची भावना व्यक्त करताना मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबावर आघात झालेला आहे, त्या आघात सहन करण्यासाठी परमेश्वराला त्यांना शक्ती द्यावी। आपण सर्वजण त्या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहोत। हा विश्वास संदीप गायकरांच्या कुटुंबाला जाईल, तर प्रत्येक भारतीय जवानाला हे आपलं आश्वासन करायचं आहे की तुमचं जे वीरमरण आहे ते व्यर्थ झाला नाही। हा देश तुमच्या समर्पणासाठी पूर्णपणे सलाम करतोय। मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जय हिंद। जनता आवाज न्यूज, अकोले।